तर मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण, ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन करतायत, त्यांच्याशी बैठका करणारे नेते कोण, हे सगळं एसआयटी चौकशीतून स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते सभागृहात बोलत होते। जरांगेंच्या आंदोलनावर लाठीमार तसंच त्यांना चिथावणी देणारे कोण याची माहिती सरकारकडे आल्याचा दावा त्यांनी केलाय। तर यावर जरांगेंनी काय म्हटलंय तेही पाहूया। खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल। असं आहे, जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय। तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत। अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतायत। आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा। पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत, आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते। आणि हे जे आता ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती। वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी। करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल। आता मग यासाठी त्यासाठी आहे ना, आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागेल। हां, यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापर। ती ईडी सारखे भेऊट दाखवून लोक मध्ये टाकायसारखे नका टाकू। तुम्ही पक्षपातीपणाला लढा, ज्याने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागेल। कारण मला माहिती आहे माघारी कोण आलोय का मीच आलोय, कारण मी पळकोटा नाहीये, मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी। आता यासाठी त्यांना मी सांगतो, आता यंत्रणेसमोरच सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।